नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट होणारा रव्याचा पोळा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रव्याचा पोळा बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. 1 छोटं टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. 1 मिडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून. अर्धा चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे. मी इथे एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपल्याला हा रवा घालायचा आहे. आता यामध्ये आपल्याला रवा भिजेल एवढं पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी रव्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला. तर व्यवस्थित आपल्याला रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा तासासाठी हा रवा भिजत ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित भिजतो. अर्धा तास झालेला आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया. आपला रवा व्यवस्थित भिजलेला आहे. अर्धा तासामध्ये मऊ झालेला आहे आपला रवा. आता यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. यामध्ये भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही बारीक कापून गाजर किंवा शिमला मिरचीसुद्धा घालू शकता. आता यामध्ये घालायचं आपल्याला आणखीन अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आपल्याला हे मिश्रण. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिश्रण बनवलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे. मी 1 वाटी रव्याला 2.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. असं मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण याचा पोळा करायला घेऊया. इथे एक तवा ठेवलेला आहे. याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे. सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे तेल लावून. व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला हे रव्याचं मिश्रण घालायचं आहे. सगळीकडे पसरायचं आपल्याला हे मिश्रण. एकसारखं मिश्रण आपल्याला पसरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता यावर आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं झालेलं आहे. तर वरची बाजू थोडीशी शेकून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे पलटी करून घेऊया. प्रकारे खालची बाजू थोडासा गोल्डन कलर झालेला आहे. असा मस्त कलर आलेला आहे. आता खालची बाजूसुद्धा आपल्याला 2 मिनिटासाठी शेकून घ्यायची आहे. चवीलासुद्धा हा अप्रतिम लागतो पोळा. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत लहान मुलांना खाण्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता. अगदी करायला सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतो.
खालची बाजूसुद्धा थोडीशी शेकून झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. एका जाळीवर आपण हा पोळा काढून घेऊया. तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे. आता दुसरेसुद्धा आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया. झटपट असा आपला रव्याचा पोळा तयार झालेला आहे. खायला खूप छान लागतो. तुम्ही हा पोळा सॉसबरोबर, दह्याबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.